श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो नमस्कार सर्वांना. तर खूप दिवसांची माझी इच्छा होती की असं कुठेतरी आपण फिरायला किंवा ट्रिप काढूया. तर तो योग आला आणि आम्ही गेलो. तो म्हणजे तुम्ही जर पुण्यात जर राहणारे जर असाल तर मोराची चिंचोली हे नाव ऐकलेलं असेल तुम्ही. तर त्या ठिकाणी खूप छान अशा ॲक्टिव्हिटीज आहे आणि अगदी पुण्यापासून 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावरतीच आहे. खूप सारे काही लांब नाही आहे, पण खूप छान मुलांनाही एन्जॉय करता येतो. तिथे गेल्याबरोबर आम्हाला तर तुम्हाला माहितीच आहे की मी जिथे कुठे जाते ना तर तिथे मला स्वामी हे दिसतातच आणि स्वामींचं स्थान हे असतंच. कारण आपल्या मनात जर श्रद्धा असली ना महाराजांविषयी तर आपल्याला कुठेही स्वामीच भेटतात आणि स्वामी असतातच त्याच ठिकाणी. तर आपली श्रद्धा पाहिजे. तर मी तिथे गेल्यानंतर मला महाराजांचं सर्वात प्रथम दर्शन झालं. त्यानंतर आम्हाला नाश्ता, सर्वात प्रथम आम्हाला ड्रिंकनी सुरुवात केलेली होती, म्हणजे थंड पेय त्यापासून सुरुवात केली होती. त्यानंतर नाश्ता होता तिथे गेल्यानंतर आणि त्याची फी अगदी कमी आहे. 750 रुपयामध्ये तुम्हाला सर्वात वेलकम ड्रिंक असते. त्यानंतर आपल्याला नाश्ता असतो. म्हणजे नाश्ता म्हणजे काय तर आपल्याला त्यामध्ये मिसळ पाव असते आणि चहा असतो अगदी अनलिमिटेड. आणि त्यानंतर अशा खूप साऱ्या ट्रिप आलेल्या होत्या तिथे संडे असल्यामुळे. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आमची ॲनिव्हर्सरी होती, त्यामुळे आम्ही तिथे जाण्याचं प्लॅन केलं. पण ज्या पद्धतीने विचार केला होता त्याच्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला तिथे सर्व्हिस भेटली. आणि खूप सारा मोठा एरिया होता तिथे. खूप लोक, रविवार असल्यामुळे, सुट्टीचा दिवस असल्यामुळे खूप सारे पर्यटक त्या ठिकाणी आलेले होते. हा बघा तुम्ही हॉल बघू शकता. हा पूर्ण हॉल म्हणजे हा जेवणाचा, नाश्त्याचा, चहाचा असे 3 हॉल आहे त्यांचे. म्हणजे एक आपल्या जे पर्यटक येतात त्यांच्यासाठी आणि बाकीच्या ज्या ट्रिप वगैरे येतात त्यांच्यासाठी वेगवेगळे हॉल होते त्यांचे. तर हे बघा तिथे अशा प्रकारे म्हणजे बदक होते, खूप सारे प्राणी पक्षी बघायला आपल्याला. ॲक्टिव्हिटीज पण खूप होत्या की जेणेकरून आपण कंटाळू, परंतु त्या ॲक्टिव्हिटी ह्या संपत नाही. इतकं छान तिथे सुंदर होतं. वेगवेगळ्या प्रकारचे हे बघा पक्षी आहेत, कबूतर आहे. नंतर आपण उंटही बघू शकता तिथे. असा उंट होता, त्याची मुलांनी मजा घेतली. त्यानंतर तिथे कोंबड्या होत्या वेगवेगळ्या प्रकारच्या. ह्या अशा वेगळ्या प्रकारच्या ज्या आपल्या इथे नसतात परंतु वेगळ्या अशा काही कोंबड्या होत्या. त्यानंतर अनेक प्रकारचे पक्षी होते तिथे, ससे होते. त्यानंतर आम्ही खगोलशास्त्र म्हणजे आपल्या मुलांना ट्रिपला जी मुलं येतात त्यांना जे भूगोलाविषयी जी माहिती असते ती संपूर्ण ह्या हा जो एरिया होता त्या एरियामध्ये संपूर्ण त्यांनी त्याची मॅनेजमेंट केलेलं होतं की भूगोलविषयी माहिती. नंतर किल्ले जे असतात संपूर्ण आपल्या महाराष्ट्राबाहेर पूर्ण राज्यातील जेवढे किल्ले आहे त्या किल्ल्यांविषयी ही माहिती यामध्ये संपूर्ण सांगितलेली होती. त्यामुळेच तर या ठिकाणी जे ट्रिपवाले लोक असतात तर ते या ठिकाणी व्हिजिट करत असतात. त्यानंतर तिथे स्विमिंग पूल आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला बऱ्याच मुलांना आवड असते की स्विमिंग पूलची. तर खास पैसे देऊन आपण जात असतो, परंतु इथे त्याच 750 रुपयामध्येच आपल्याला पर हेड 750 रुपये आहे. आणि छोटे मुलं जर असेल तर त्यांच्यासाठी 500 आहे 10 वर्षाच्या आतमध्ये. आणि जर तुम्ही ग्रुपनी जाणार असेल 10पेक्षा वरती जर लोक असेल ना तर त्यांच्यासाठी इथे म्हणजे 700 रुपये पर हेड असणार आहे. तर हे खूप आपल्याला परवडेबल आहे, कारण सकाळी पण नाश्ता असतो, त्यानंतर दुपारी पण जेवण असतं फुल अनलिमिटेड. आणि महत्त्वाचं म्हणजे तिथे पुरणपोळी पण असते, चपाती पण असते, भाकरी पण असते. संपूर्ण गावरान पद्धतीचं तिथे खाणं असतं, तुम्हाला जे पाहिजे ते. तर आम्ही अशी सायकल रायडिंग पण केली इथे या ठिकाणी. कारण ॲक्टिव्हिटी खूप होत्या आणि करायला वेळ कमी होता, परंतु जेवढ्या जमेल तेवढ्या आम्ही ॲक्टिव्हिटीज केल्या. त्यानंतर आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी होती, तर तुम्ही बघतच असाल ही ॲनिव्हर्सरी असल्यामुळे आम्ही त्यांना ह्या पाळण्यामध्ये आम्ही दोघंजणं बसलो आणि आम्हाला पाळण्याची रायडिंग करायची होती आणि खूप छान मजा आली या ठिकाणी. ते लोकही खूप कोऑपरेट आहेत. त्यानंतर मॅजिक शो पण होता तिथे, म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे मॅजिक जादू म्हणतो आपण त्याला, ती जादू करून दाखवत होते. तर ते बघण्यासाठी खूप मजा येत होती. आणि त्या ठिकाणचा परिसर अगदी आनंददायक, अगदी नॅचरल, म्हणजे आसपास कुठेही असे घरं वगैरे नाही, एकदम निसर्गामध्ये एकदम छान असं वातावरण होतं तिथे. त्यामुळे आम्हाला खूप छान मजा आली. आम्ही खूप एन्जॉय केला त्या ठिकाणी. आणि बाकीच्या जे रिसॉर्ट आहे त्यापेक्षाही ते
खूप छान धमाल करण्यासारख्या गोष्ट आहे. जसं की आपण एखाद्या गावाला जातो ना, त्या प्रकारचं फील आपल्याला तिथे येत असतं. आपले मुलं तर घरात असतात, परंतु बाहेर जर गेलं तर एक प्रकारचं तिथे वेगळं वातावरण. तर ह्या रायडिंगवरून जाताना मी जरा घाबरत होते, कारण खूप जरा डिफिकल्ट होतं आणि ती हालत पण होती. त्यामुळे जरा मी हळूहळू आणि सांभाळून तिथे येत होते. त्यानंतर मुलांसाठी हे टायरवरून स्लायडिंग होतं, तर ते पण मुलांनी त्याचा छान एन्जॉय घेतला. छान प्रकारे त्यांनी ते स्लायडिंग केलं. त्यानंतर आपल्याला तिथे गेल्यानंतर जे आपल्या गावाकडे ज्या पद्धतीने तिथे जसं की उंटाची सफारी असेल, नंतर आपल्याला तिथे बैलगाडी असेल, ट्रॅक्टर असेल, अशा खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज होत्या. त्या कोणत्याही ॲक्टिव्हिटीजसाठी वेगळे चार्ज नव्हते. फक्त आपण 750 रुपये भरले ना पर हेड, तर त्यामध्येच आपल्याला सर्व आहे. अगदी तुम्ही जर पुण्यात राहणारे जर असेल तर तुम्ही आरामात वन डे ट्रिपसाठी जर तुमचं नियोजन असेल तर तुम्ही या ठिकाणी कृषी पर्यटन, जय मल्हार कृषी पर्यटन या ठिकाणी तुम्ही जाऊ शकतात आणि तिथे तुम्ही तुमचा आनंद किंवा तुमची ट्रिप एन्जॉय करू शकतात. लेडीज जर असले तर त्याही जाऊ शकतात किंवा तुम्ही जर फॅमिली जाणार असेल तर तेही वन डे ट्रिपसाठी खूप छान आहे. नंतर ट्रॅक्टर ट्रिप पण आहे आणि अगदी छान म्हणजे तुम्ही थकताल परंतु त्या ट्रिप आपल्या संपत नाही. इतके छान तिथे मुलांनी भरपूर एन्जॉय केला. खेळण्यासाठी भरपूर सारं मोठं ग्राउंड आहे. तुम्ही झोका खेळू शकता. तुम्ही मस्त मजेमध्ये बसून तुम्ही झुल्यावरती बसू शकतात. अगदी आरामात गप्पा मारू शकतात. त्यानंतर इथे आहे की आपल्याला तिथे ऊसाचा रस पण आहे त्यामध्येच इन्क्लूड. सगळ्या ॲक्टिव्हिटीज त्यामध्ये इन्क्लूड आहे आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे सगळं झाल्यानंतर तिथे आपल्याला तिथे हुरडा पार्टी, कारण ह्या दिवसामध्ये थंडीच्या दिवसामध्ये तिथे हुरडा पार्टीचं सीझन असतं. त्यामध्ये आपल्याला हुरडा पार्टी, आपण बाहेर जर गेले तर खूप पैसे आपल्याला द्यावे लागतात, परंतु त्या 750 रुपयामध्येच इन्क्लूड आपल्याला हुरडा पार्टीचीही मजा घेता येते. अनलिमिटेड आहे की तुम्ही कितीही खाऊ शकतात. त्यामध्ये हुरडा येतो, तुम्हाला बोरं पण येतात, खोबऱ्याची चटणी, ती शेंगदाण्याची चटणी येते, उकडलेलं कणीस पण असतं या ठिकाणी, नंतर दही असतं, गूळ असतं आणि हे तुम्ही अनलिमिटेड खाऊ शकता. तर मी खूप मजा केली. तुम्ही पण जाऊ शकता या ठिकाणी.